नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। पुण्यातील शिवशाही बस प्रकरणानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेवर माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे। त्यांनी या घटनेला नैतिकतेचा अंत असल्याचे सांगत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। महाराष्ट्रात शिवशाही संपली आणि आता पेशवाईंचं राज्य आलं आहे, असे परखड मत माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले आहे। त्यांनी या घटनेवर रोष व्यक्त करत नैतिकता संपल्याची टीका केली असून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। जेव्हा एसटी डेपोमध्ये अशा घटना घडत असतील आणि जबाबदार लोक त्याकडे दुर्लक्ष करत असतील, तेव्हा महाराष्ट्र हे सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे। आंदोलन करणारे अनेक कार्यकर्ते आता शांत का आहेत? कारण त्यांना पद मिळाली आहेत, असा सवालही त्यांनी केला आहे। महाराष्ट्रामध्ये शिवशाही संपलेली आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे पुण्यामध्ये जे घडलं ते आहे। शिवशाही संपली, पेशवाई त्या ठिकाणी आलेली आहे, नैतिकता संपलेली आहे आणि नैतिकतेच्या हिशोबानं कोणीही वागायला तयार नाही। आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय होम मिनिस्टर याच्यावर काय करतायत हे आता आम्हाला बघायचं आहे। आणि त्यांचे जे कार्यकर्ते खूप जरा ओरडणारे ते आता काय शांत झाले, पदं मिळाले, कोणी आमदार झाले, आता त्यांना बोलायची काही गरज नाही आहे। इथं लोकांचा जीव जातो आहे, इथं महिलांवर अशा प्रकारचे अन्याय होत आहेत। एसटी डेपोमध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतील आणि सगळेजण आंधळे झाल्यासारखे वागत असतील तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही, एवढं लक्षात ठेवा। शिवशाही बस प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत। माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारवर जोरदार टीका करीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे। आता राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे पाहणे तितकेच महत्त्वाचं ठरेल। राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बहुल पश्चिम परिसरातील साफसफाई आणि घरपट्टी करावरील व्याज या गंभीर मुद्द्यांवर मनपा आयुक्तांना घेराव करण्यात आला। अमरावतीच्या मुस्लिम बहुल पश्चिम परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे, असा आरोप करत राजवीर जनहित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरले। नियमाप्रमाणे प्रत्येक भागात 24 सफाई कर्मचारी असायला हवेत, परंतु प्रत्यक्षात 8 ते 10 कर्मचारीच काम करतात, तेही फक्त 2 ते 3 तासांसाठी। रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग आणि नसलेले कचरा कंटेनर, फवारणीचा अभाव यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आहे। मनपाची कचरा उचलणारी गाडी कचरा टनाने उचलण्याऐवजी भ्रष्टाचार करून कमी कचऱ्यावर मोठी बिल फाडतात, असा देखील गंभीर आरोप संघटनेने केला आहे। शहरात लोक कर भरतात पण सुविधा मिळत नाही। आता मनपाला झोपेतून उठवायचे आहे। आम्ही लढत राहू, न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांनी यावेळी दिली आहे। शहरातील नागरिकांकडून 4 पट वाढवलेला घरपट्टी कर आणि त्यातील व्याज हा आणखी एक ज्वलंत मुद्दा या आंदोलनात उपस्थित करण्यात आलाय। राज्य सरकारने यावर स्थगिती दिली असतानाही मनपाने व्याज वसूल केलेत आणि लोकांची लूट केली। आता ते व्याज नागरिकांना परत केले जावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राजवीर संघटनेने दिला आहे। आम्ही भरलेला व्याजाचा पैसा आम्हाला परत मिळायलाच हवा, हा सरळ आर्थिक अन्याय आहे। आज हम महानगर पालिका आयुक्त साहब को निवेदन देना है राजवीर संगठन के माध्यम से। मैं राजवीर संगठन का संस्थापक अध्यक्ष रहमत खान हूँ। आरक्षित जो जगह है, जो ज़मीन है,
हमारा पहला मुद्दा है कि अगर महानगर पालिका के पास में वो नियोजन नहीं है तो वो भाड़े करू जो है किराएदार से जो बेचारे रहे गरीब लोग हैं उनको दिया जाए संस्था के मार्फत। दूसरा मुद्दा ये है कि सर्वे नंबर 61-1-2-3 यहाँ का आरक्षित जो जगह का स्कूल का जो आरक्षित जगह थी वहाँ का अतिक्रमण हटा के वो भी गरीबों के हाथ में दिया जाए। तीसरा मुद्दा यह है कि महानगर पालिका मार्फत मुस्लिम क्षेत्र के अंदर में जहाँ भी सफाई के मुद्दे सफाई के काम किया जाता है, लोगों के घरों में सफाई नहीं होती, साफ़ सफाई नहीं होती, 24 कर्मचारी लेकिन रहते नहीं नियमित, प्रभाग में नियमित लोग रहना चाहिए, कर्मचारी रहना चाहिए, इस पर जांच करना चाहिए। चौथा मुद्दा यह है कि जो महानगर पालिका ने अभी बढ़ा करके टैक्स दिए है लोगों को शहर के महानगर पालिका हद के अंदर में, उन लोगों के जो ब्याज लगा करके वसूल किया गया वो ब्याज का पैसा भी वापस किया जाए। उनके खून पसीने की कमाई है, लाखों रुपए करोड़ों रुपए महानगर पालिका ने वसूल किया है। ये बैच के मुद्दे पर कोई नहीं बोल रहा है, लेकिन राजवीर संगठन सामने आई और गरीबों के हित में सामने आई। अगर ऐसा नहीं होता है तो हम तीव्र आंदोलन छेड़ेंगे और गरीबों के हित में आवाज़ उठाएंगे। इन मुद्दों पर हमने राजवीर संगठन के माध्यम से मनपा आयुक्त इनको सचिन कलंतर साहब को निवेदन सौंपा है, पालक मंत्री साहब को दिया है, उसके अलावा जिलाधिकारी साहब को दिया है और हम उम्मीद करते हैं कि इस पर कार्रवाई हो। गरीबों को किराए के जो किराएदार है उनको घर मिलना चाहिए, उनके हक का घर मिलना चाहिए, उनको ज़मीन मिलना चाहिए। इसका पाठपुरा हम कर रहे हैं और मंत्रालय तक का करेंगे। उप मुख्यमंत्री साहब ने भी हमें आश्वासन दिया था, अजित पवार साहब ने लालखड़ी पे आए थे तब, उसका भी हम पाठपुरा करेंगे और हमको ये जगह लेकर के रहेंगे गरीबों के हित में। जनतेने भरलेले व्याज परत द्या, भ्रष्टाचार थांबवा आणि आरक्षित जमिनीवर अतिक्रमण हटवा अशा जोरदार मागण्यांसह शहरभर संताप व्यक्त केला जात आहेत। या आंदोलनाचे संपूर्ण अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत। पाहत रहा सिटी न्यूज। संत गजानन महाराजांच्या हस्ते स्थापित सिद्धेश्वर महादेव मंदिर मोसी कॉलनी विलासनगर येथे भव्य महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त शिवबारात आणि शिवविवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले। संपूर्ण शहर हर हर महादेवाच्या जयघोषात दुमदुमून गेले। चला तर मग पाहूया या भक्तिमय सोहळ्याचा संपूर्ण रिपोर्ट। सिद्धेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शिवबारात आणि शिवविवाहाचा अद्भुत सोहळा पार पडला। शिवबारात विलासनगर हिंदू स्मशानभूमीपासून सुरू झाली आणि संपूर्ण नगरातून भ्रमण करत सिद्धेश्वर महादेव मंदिरात पोहोचली। या बारातीत ढोल ताशे डीजे झांज पथक आणि बेंजोच्या भक्तिमय तालावर भक्तिकांनी नृत्य करत उत्सव साजरा केला। भगवान शिवरायांच्या वेशात वरुण नागरिया, माता पार्वतीच्या रूपात चंचल नागरिया आणि गणरायांच्या वेशात माहिर नागरिया भक्तांचे आकर्षण ठरलेत। बस इतनी कृपा करना मेरा वक्त सुधर जाए। शंकर भगवान विशाल रथावर विराजमान होते आणि त्यांची बारात पाहण्यासाठी हजारो भक्तांनी श्रद्धेने जयघोष केला। या बारातीत साधू संत भाविक आणि भक्तगणांनी सामील होऊन महादेवाच्या महिमेचे गुणगान केलेत। शिवबारात मंदिरात पोहोचल्यावर शिवविवाह सोहळा थाटामाटात पार पडला।
वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरात भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह विधीपूर्वक संपन्न झाला. सर्वत्र फुलांची उधळण, भक्तांची जल्लोषपूर्ण आरती आणि हर हर महादेवाच्या गजराने मंदिराचा परिसर आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तीने भारावून गेला. सिद्धेश्वर महादेव मंदिरात संत गजानन महाराजांच्या हस्ते स्थापित शिवलिंगाचे विशेष अलंकरण करण्यात आले. श्रद्धाळूंनी जलाभिषेक, दुग्धाभिषेक आणि पंचामृत स्नान करून भगवान शिवाची पूजा अर्चना केली. भव्य दिव्य सजावट आणि प्रसाद वाटपाने हा सोहळा आणखीनच भक्तिमय आणि मंगलमय झाला. सिद्धेश्वर महादेव मंदिरातील हा अलौकिक शिवविवाह सोहळा भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जा आणि अनंत श्रद्धेचा महोत्सव ठरला. महादेवाची महती असीम आहेत आणि त्यांच्या कृपेनेच भक्तांच्या जीवनात मंगलमय परिवर्तन घडते. महाकाली मंदिर येथे भव्य 9 कुंडीय हवनात्मक चंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी या महायज्ञाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते विधिवत पार पडले. चला पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. श्री महाकाली मंदिर शक्तिपीठाधीश्वर शक्ती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 30 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान 9 कुंडीय हवनात्मक चंडी महायज्ञ संपन्न होणार आहे. धार्मिक विधीनुसार पंडितांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा साजरा करण्यात आला. समर्पयामि हस्तेवर्यार्घ्यं जलं समर्पयामि मुखे आचमनीयं जलं समर्पयामि सर्वांगे स्नानीयं जलम् ओम वसोः पवित्रमसि शतधारं वसोः पवित्रमसि सहस्रधारं महदेवस्त्वा सम्मोहितं देवी समस्तमेतत् तं वै प्रसन्न भुवि मुक्ति हेतु नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत भद्रायै नियता प्रणता अस्मताम्. ओम पूर्वे इंद्राय नमः इंद्रं समर्पयामि अग्नेयाम अग्नये नमः अग्निं समर्पयामि दक्षिणे यमाय नमः यमं समर्पयामि नैऋत्यां नैऋत्तये नमः नैऋत्यं समर्पयामि पश्चिमे वरुणाय नमः दिग्पालः एतं सदीपं दधीमास भक्तबलिं समर्पयामि भो 10 दिग्पालः दिशं रक्ष बलिं भक्ष मम सपरिवारस्य सकुटुम्बस्य समित्रस्य सपुत्रस्य पौत्रस्य समस्तः शक्तिपीठः भक्तस्य आयुकर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता वरदो भवः. यावेळी समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया, सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया तसेच अनेक अतिथी उपस्थित होते. पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया तत्र गृहाणां परमेश्वर मंत्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि. बोले गजानन भगवान की जय, माता की जय, हजार छत्र महारानी की जय, काली माता की जय, शक्ति माता की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, माता की जय हो, भारत माता की जय हो, अपने अपने माता पिता की जय हो, अपने अपने गुरुदेव की जय हो, आज के आनंद की जय हो, सनातन धर्म की जय हो, पार्वती पतये या महायज्ञात सहभागी होण्यासाठी सर्व श्रद्धाळूंना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
तसेच कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. विश्व कल्याण आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा महायज्ञ आयोजित केला जात आहे. काली माता के प्रांगण में हमारे शक्तिपीठ के आदरणीय महाराज जी के नेतृत्व में, शक्ति महाराज जी के नेतृत्व में ये जो 9 कुंडीय चंडी महायज्ञ हो रहा है, इससे पूरे विश्व में कल्याण की भावना फैलेंगी. इससे वातावरण में जो भी हम कहते हैं ना प्रदूषण, तो यज्ञ से वातावरण का प्रदूषण नष्ट होता है. शास्त्रों में तो यहाँ तक कहा गया है कि अगर हम हमारे घर में एक छोटा सा एक कटोरी में भी यज्ञ करें तो उससे एक फैक्ट्री से निकलने वाला जितना प्रदूषण है वो पूरा क्लियर हो जाता है. तो इस यज्ञ के माध्यम से हजारों फैक्ट्रियों द्वारा फैलाया जा रहा प्रदूषण भी कम होगा. साथ ही वातावरण में जो कुछ आत्माएं भटकती रहती है तो इससे उनको भी कल्याण होके उनके भी इसमें उनका उद्धार होगा. ऐसी शुभकामनाओं के साथ और इसी विश्व कल्याण की भावना के साथ हमारे शक्ति महाराज का हम चाहेंगे कि नवरात्रि महोत्सव में इस यज्ञ का हर कोई, अमरावती ही नहीं पूरे भारतवर्ष की सब जनता के जीवन में सुख, शांति, समृद्धि, भक्ति, शक्ति, नैतिकता एवं सुरक्षा बनी रहे. इसी शुभकामनाओं के साथ है कि आज जो आने वाली नवरात्रि में 9 कुंडीय महायज्ञ होने जा रहा है, भूमि पूजन का सौभाग्य आदरणीय पूजनीय बाबा जी श्री शक्ति महाराज ने हमें दिया. मैं, मेरे साथ में लप्पी भैया, प्रदीप भैया, नंदू भैया, पवन भैया, सब लोगों ने हमने आज कुदाल, पावड़ा और संपल से यहाँ पे भूमि पूजन किया है. उसकी पूजा अर्चना की है. आने वाले 30 मार्च से 6 अप्रैल तक यह यज्ञ चलने वाला है और महाराज ने सभी को निमंत्रण भी है और आह्वान भी है कि सभी इस यज्ञ का हिस्सा बने ताकि पूरे जो विश्व कल्याण की जो कल्पना महाराज की है वो साकार हो. और एक बहुत अच्छे कार्य के लिए आज हमारे द्वारा शुरुआत की है. हम बाबा जी का बहुत बहुत आभारी है. आज सुबह उसी प्रकार पूजनीय शक्ति महाराज ने आज सेंट्रल जेल में जाकर जो महाकुंभ में स्नान नहीं कर पाते उनको गंगा जल से वहाँ स्नान कराया. उनके भी भविष्य के लिए आज यहाँ से शुभकामनाओं की बाबा जी ने प्रार्थना की है. धन्यवाद. काली माता मंदिर शक्ती महाराजच्या वतीने आपलं सर्वांचं अभिनंदन करतो आणि भोले शंकर आपल्याला सद्बुद्धी देव आणि सगळ्यांना आनंदात सुखी ठेव हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. दिलीप बाबू गणोरकर मठच्या वतीने मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. श्री महाकाली प्रतिष्ठान की ओर से 9 कुंडी यज्ञ का जो आयोजन किया गया है माननीय श्री शक्ति महाराज के नेतृत्व में और उनकी पूरे गाइडेंस में ये सब यज्ञ का तैयारी हो रही है. आज जो भूमि पूजन का कार्यक्रम जो हुआ है विश्व कल्याण के हिसाब से ये यज्ञ बहुत महत्व का भी है. जैसे महाकुंभ के लिए जैसे लोगों ने एक सनातन धर्म की जो जागरण हुआ है वही जागरण की पूरी हम लोगों को आज अमरावती में भी एक दिख रहा है कि वह सनातन धर्म कितना महत्वपूर्ण होते जा रहा है और कितना लोगों को उसके बारे में आज आस्था हो रही है. क्योंकि शक्ति महाराज ने आज जो नया 9 कुंडी यज्ञ की जो धारणा ली हुई है ये सबको हम लोगों को भी उसके साथ में हम लोग जुड़े हैं. इसमें हम भी थोड़ा हमारा भी सौभाग्य है और अमरावती वासियों को मैं शक्तिपीठ की ओर से आह्वान करता हूं कि ये निःशुल्क यज्ञ में आप जरूर एक बार आ जावे. इसमें भी महाकुंभ जैसा एक पहले आपको पुण्य मिलेगा. ये मेरी भी खुद की धारणा है. जय महाकाली माता की जय. काली माता की जय, गौ माता की जय, यज्ञ नारायण भगवान की जय. आज माता महाकाली के आशीर्वाद से हम लोगों को प्रेरणा मिली थी कि इस क्षेत्र महीने गुड़ी पाड़वा नवरात्रि में 9 चंडी महायज्ञ का आयोजन किया जाए. तो माता की कृपा से वो जो बोलते हैं रीति रिवाज के हिसाब से, शास्त्र के हिसाब से यज्ञ मंडप डालने के पहले जो भूमि पूजन करना चाहिए वो भूमि पूजन आज माता के आशीर्वाद से सभी भक्तों लोगों के हस्ते लप्पी सेठ जाजोदिया, चंदू भाई सुजोदिया, प्रदीप भाई पाड़ेले, नानक जी नेपनानी, इनके और सभी भक्तों लोगों के हस्ते आज भूमि पूजन का कार्यक्रम यहाँ पे संपन्न हो चुका है आज के तारीख में. और यह यज्ञ जो होने जा रहा है 9 कुंडी चंडी महायज्ञ, यह विश्व कल्याण हेतु होने जा रहा है. और इस यज्ञ में हम लोगों ने सभी साधारण भक्तों और जो भक्तों लोग हैं इनसे हम लोग यह राशि नहीं ले रहे हैं. इस यज्ञ में हम लोग निःशुल्क यज्ञ करें. जिसकी भी बैठने की इच्छा होंगी इस यज्ञ में आके आप लोग बैठ सकते हैं. मैं महाकाली शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से मैं आह्वान कर रहा हूँ. 30 तारीख से लेके यज्ञ की शुरुआत होंगी, पूर्णाहुति रामनवमी के दिन होंगी.
जिस समय राम जन्म होगा, राम जन्म के बाद में माँ राम जी की आरती और यज्ञ नारायण भगवान की पूर्णाहुति और माता जी की महाआरती करने के बाद में महाप्रसाद का आयोजन रखा हुआ है। यहाँ पे सभी जने आ सकते महाप्रसाद लेने के लिए, ये यज्ञ का और महाप्रसाद लेने का लाभ लेवे। और इसमें माता की कृपा से यज्ञ के अंदर हमारे कुछ जो घनिष्ठ जो भगत है, जो श्रद्धालु एकदम भगत है, इन्हीं से मैं थोड़ा बहुत योगदान ले रहा हूँ। और इस यज्ञ बाकी सब मैंने निःशुल्क रखा हूँ, जितना यज्ञ में लगेगा उतनी ही राशि मुझे प्राप्त होंगी। यह मैं महाकाली शक्ति पीठ से ये आह्वान करता हूँ, कोई भी समाज का आवे और कोई भी समाज का आके यज्ञ में बैठ सकता है। ये सब निःशुल्क रहेगा, निसंकोच आओ और यज्ञ का लाभ लो। मैं आज महाशिवरात्रि के शुभ अवसर पे आज हमारे सभी भक्तों लोगों को, भोलेनाथ जी के भक्त और माता जी के भक्त लोगों को मैं श्री महाकाली शक्तिपीठ प्रतिष्ठान के ओर से, क्रांति दल के ओर से मैं सभी को महाशिवरात्रि की शुभकामनाएं, ढेर सारी शुभकामनाएं मैं देता हूं। और आज हम लोगों ने एक बहुत बड़ा यज्ञ करके आ रहे हैं, उसको यज्ञ ही बोलेंगे हम लोग। सेंट्रल जेल में हमारे हस्ते और हमारी चिंतामणि मैडम हमारी है, हम दोनों के हस्ते और सभी अधिकारियों के हस्ते हम लोगों ने वहाँ पे हमने महाकुंभ गए थे, वहाँ से हम लोगों ने कुंभ और अमृत महोत्सव का कलश और जल लाए हैं। और हमारे सभी वहाँ के पदाधिकारी के लिए भी लाए हमने और मैडम के लिए भी हमने जल लाए। और हमारे वहाँ पे जितने कैदी भाई लोग हैं, कैदी भाइयों को हमने जल लाए। और हमारे हस्ते, मैडम के हस्ते सेंट्रल जेल में अमरावती शहर के वहाँ पे पूजन हुआ है। और वहाँ पे सभी कैदी भाइयों का उस कुंभ मेले के जल से और गंगा जी के जल से, त्रिवेणी संगम के जल से वहाँ पे स्नान आज हो चुका है। और आज महाकुंभ मेले का समापन भी हो चुका है। समापन की समय घड़ी रहती है आज वहाँ पे 12:30 से 2:15 के बीच में कुछ घड़ी ऐसी चल रही है कि आज महाकुंभ मेले का त्रिवेणी संगम का स्नान का समापन हो चुका है। और उसी यज्ञ, उसी जल से हम लोगों ने आज सेंट्रल जेल में 7 से 9:30 के बीच में वो सभी हमने प्रोग्राम करके समापन होकर हम लोग दरबार में आके यज्ञ नारायण भगवान के मंडप भूमि पूजन करें। बोलो महाकाली माता की जय, गौ माता। तर महाकाली मंदिर येथे आयोजित या भव्य धार्मिक सोहळ्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। 30 मार्च ते 6 एप्रिल या काळात होणाऱ्या महायज्ञ मोफत सहभागी संधी आहेत। तुम्हीही या पवित्र कार्यात सहभागी व्हा आणि पुण्य लाभ मिळवा। अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। याच अनुषंगाने मोर्शी येथे भारतीय महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे ग्रंथदिंडी आणि ग्रंथ प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली। या संपूर्ण सोहळ्याचा खास आढावा घेऊया। कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयाने भव्य ग्रंथदिंडीचे आयोजन केले होते। या ग्रंथदिंडीच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष आगरकर होते, तर उद्घाटन डॉक्टर दीपाली सांगोले यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख अतिथी म्हणून सुखदेवराव राऊत आणि डॉक्टर दीपक ढोले यांची उपस्थिती होती। ग्रंथदिंडी मोर्शी शहरात मिरवून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्याचा संदेश देण्यात आला। या निमित्ताने पुस्तक प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते। ग्रंथदिंडीच्या मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला।
मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी अशा उपक्रमाची नितांत आवश्यकता आहे. भारतात महाविद्यालयाच्या मराठी विभागाने घेतलेल्या या उपक्रमाने सर्वत्र कौतुक होत आहेत. तर अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. महाराष्ट्रात गुटखा बंदी असूनही त्यांचा खुलेआम व्यापार सुरू आहे. एकट्या अमरावतीत गुटख्यांचा सुमारे 300 कोटींचा व्यापार होतो. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज अमरावतीत पत्रकार परिषद घेतली. सिटी न्यूजने या परिषदेत थेट आणि बेचोर प्रश्न विचारले. या चर्चेतून कोणते मुद्दे समोर आले आणि मंत्र्यांनी काय उत्तर दिले, पाहूया आमचा खास रिपोर्ट. एक बड़ा प्रश्न है पूरा, एक मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य और आपराधिक स्वास्थ्य, इसके लिए सबसे बड़ी जिम्मेदारी बनती है गुटखा विक्रेताओं की. गुटखा विक्रेता पिछले कई सालों से जब से बंदी है यहाँ पूरे अमरावती सहित पूरे महाराष्ट्र में पूरे गुटखे की बिक्री, और ये कोई किसी अधिकारी से और किसी राजनेताओं से नहीं छुपी हुई है. करीब करीब अमरावती सहित पूरे महाराष्ट्र में 3 से 15 हजार करोड़ का गुटखा साल भर में बिकता है. यदि उसकी आप जीएसटी भी पकड़े तो करीब करीब 3,000 के करोड़ के आसपास जीएसटी होती है. और जितने सारे डिपार्टमेंट अपनी मनुष्य की कमी इसकी सारी उससे भरपाई हो सकती है. लेकिन हर डिपार्टमेंट को मालूम है कि गुटखा इतना बिके जाता है, उसके साथ में गुटखे के साथ में सिर्फ उसके शारीरिक स्वास्थ्य नहीं, साथ में अपराधीकरण भी बढ़ता है क्योंकि पैसा मिलता है. साथ ही जितने भी अधिकारी है सबका पोषण उस गुटखे के माध्यम से होता है. एक गुटखे को यदि आपने रेगुलर कर दिया, क्योंकि गुटखा बिकना बंद तो होता नहीं है, किसी को इसमें ताकत नहीं है गुटखा बंद करने की, ना आप में ना अधिकारी में ना किसी से, वो कंटिन्यू बिकते जा रहा है क्योंकि वो लॉबी प्रशासनिक और शासकीय अधिकारी से ज्यादा पावरफुल है. तो ऐसे में गुटखा यदि रेगुलर शुरू किया जाए जिसके कारण 3,000 करोड़ की अपनी महाराष्ट्र की इनकम बढ़ सकती है, तो इस पर विचार क्यों नहीं किया जाता? क्योंकि अपराधीकरण भी बढ़ रहा है, आपके जो अधिकारी है वो भी एक जगह ये काम करने के लिए बाकी जगह उनका ध्यान नहीं जाता. तो इसके लिए क्या योजना है आपकी? आता हा मुद्दा तुमचा अतिशय महत्वाचा आहे. त्या एका बाजूने बंद तर होतच नाही, सुरूच असतो. पण आपण पहिला प्रयत्न करू का तो बंद कसा होईल, त्याच्यानंतर सरकारमध्ये तो बंद होण्यासाठीचा काही कार्यकाळ ठेवू आपण. त्याला सुद्धा मनुष्यबळाची गरज आहे. स्वतःचं व्हिजिलन्स असलं तर तो वेगळा भाग आहे. आता स्वतःचं व्हिजिलन्सची माणसंच नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला ती अडचण आहे. मग त्याच्यासाठी आपण काही उसनवार माणसं घेऊ शकतो का? हाच आढावा राज्यभरातून वेगवेगळ्या स्तरावरच्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्याच्यासाठी तिथं मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट समोर जाऊन त्या सगळ्या चर्चा घडून त्याच्यानंतरच आपल्याला पुढे जावं लागेल. पण पहिला प्रयत्न हाच असला पाहिजे का मी असं ऐकतो हा हे जे काही गुटखा बनवला जातो याच्यात हे जे काही केमिकल टाकलं जातं आणि ते असंच आहे का इतर गोष्टी कदाचित माणूस टायमिंग खातो, पण गुटखा खाणारे त्याला कायम स्वरूपीच तोंडात लागतो आणि त्याच्यामुळे त्याला कॅन्सर सारखे आजार जे काही होतात ते होऊ नयेत म्हणून आपण पहिला प्रयत्न तर बंदीचाच ठेवू, नंतर जीएसटीचा वगैरे विचार करू. कारण ते लाकूड कुठून काही इम्पोर्ट केलं जातं आणि त्याला केमिकलची साथ देऊन का जे मी असं ऐकतो का ज्या लाकडापासून फक्त माणसं जाळण्याचं काम होतं ते इथं गुटखा म्हणून आपण प्रबोधनातून काही करू शकतो का? जसं मीडियाच्या माध्यमातून करतो तसं लोक प्रबोधनातून काही करू शकतो का? ते किती वाईट आहे असं. तरुण मुलं आता म्हातारा कोणत्याच गावात होऊन मारायला तयार नाही, तरुणच मारतात. एक दिवस असा येईल का आपल्याला म्हातारा पूर्वी राहायचा हे मुलांना सांगावं लागणार आहे. अशी अवस्था फक्त गुटखाच नाही अनेक त्याच्या बाजूने अनेक असे चुकीचे प्रकार होतात. त्या पद्धतीने आपण प्रयत्न करायचा प्रयत्न. सर ये गुटखों का कभी सैंपल भी नहीं लिया गया. आपने कहा कि महाराष्ट्र से बाहर निकलो, अमरावती में भी फैक्ट्री है, पूरे महाराष्ट्र में कई जगह इसकी फैक्ट्री है जो लोकल नहीं बनता है. ये सब चीजों की जानकारी नहीं है सर. ऐसा नहीं हो सकता कि आप लोगों को इनकी जानकारी नहीं है करके. उसमें वो उसका गुटखा 2 रुपए की पूरी 10 रुपए में बेचता है. ब्लैकमेलिंग चल रही है, प्लस नकली गुटखा आता है स्वास्थ्य पे जो ज्यादा परिणाम डालता. पूरी बंदी सर आप बोल रहे हैं, लेकिन पिछले जब से वो हर बार बंदी तो हुई ना, खुला थोड़ी गुटखा थी, फिर भी देखते ना आपके नाक के नीचे सारे लोग गुटखा बेच रहे हैं. और हमने यही कोई किसी चीज को किया कि गुटखे का या तो हमारे ऊपर केस कर दी जाती है या हमको मारा जाता है, हमको ट्रक के नीचे कुचा जाता. कई बार ऐसी पत्रकारों को धमकी आती है और पत्रकारों पे केस बनती है. एक आपका मुद्दा नहीं है, लेकिन दूसरा मुद्दा बताता हूँ. एक जगह के वहां पर एक आपके अस्पताल में सुसाइड को बिना पोस्टमार्टम के उन्होंने दे दिया.
वहां जाके पत्रकार ने पूछा कि क्यों दिया, तो उन्होंने पुलिस वालों ने मिलकर उस पत्रकार पे केस कर दी, खंडी की केस कर दी, जबकि वहां पे उपलब्ध नहीं था। ऐसे ऐसे पूरे कांड होते हैं, उसकी कहीं सुनवाई नहीं है। किसी मिनिस्टर के पास भी दिया उन्होंने, वो अधिकारी के पास भी दिया, सब दिया। तो इससे ये क्राइम बढ़ता है, क्योंकि सिर्फ गुटका श्वास के ये नहीं है, पूरा क्राइम में हमको भी बहुत जगह दबाव में काम पड़ता है। सब बनने कौन जाना सकते नीचे रोज, इसके लिए क्या, और हमारे को सुरक्षा भी नहीं है पत्रकारों की। म्हणूनच मी म्हणतो जसं पत्रकारांना सुरक्षा, त्या कायद्यातच बदल करावा लागणार आहे। आता मध्यंतरी मी ह्याच विषयावर बोललो होतो का बाबा, जसं वाळू माफिया किंवा तुम्ही पत्रकार म्हणून हॉस्पिटलला गेले किंवा कुठे गेले, तर मागच्या 1-2-3 वर्षापूर्वी काहीतरी पत्रकार लोकांच्या मारहाणीच्या याच्यावर काही कायदा करण्याच्या संदर्भातली सरकारनं त्यावेळी दर्शवली होती। ते काय केले त्याची मी माहिती घेतो, आणि जेणेकरून नॉन बेलेबल काहीतरी होईल गुन्हा, तो नॉन बेलेबल हुई। सर अधिकारी भी शामिल रहते हैं, जैसा 353 हम लगाएगा, अधिकारियों को हमारे पे केस करने पे पूरी कलम होती है। आप उसको सुधारना करिए, पत्रकार सर समाज के लिए काम कर रहा है, ठीक है ना। अधिकारी को यदि केस भी बनती है तो अधिकारी सरकारी पैसे से कोर्ट में जाएगा, हमको हमारे पैसे टाइम खराब करके जाना है। तो ये चीजें रुकने के लिए आपका क्या अभी सेशन में आप प्रयास करेंगे इसके लिए? उसको तो सर चालू करो ना, सारी समस्या कम हो जाती है। आपको 3000 रेवेन्यू मिल जाता, कायदा करू, हमारी भी समस्या कम होती। ही अशा चांगल्या पद्धतीचा का पुन्हा त्याला पळवाट नसेल, असा पळवाट निघतेच, पण ती कधी निघेल तोपर्यंत तरी कुठे कोणाला कायदा करू। सर अमरावती में 30-35 लाख की पॉपुलेशन है, 45 पुलिस स्टेशन है, कितना मनुष्यबळ लगता है आपको सारी चीजें कंट्रोल करने के लिए, और उसका क्या नियोजन है? आता तो गृह विभागाचा विषय आहे। हजारी एक तरी असला पाहिजे, तो 600-650 दरम्यान काहीतरी आहे, तिथे मनुष्यबळ कमी। एक और मिठाई का प्रश्न सर, जो मिठाई का भी इन्होंने प्रश्न पूछा त्रिदीप ने, सर खोआ आता है, खोआ आपके लैब में एडिबल गुड्स करके उसको क्लियर कर देते हैं, जबकि खोआ दूध से बनता, बाद में उसमें आलू मिलाया जाता, उसमें चावल मिलाया जाता, उससे उसका वेट बढ़ा के वो बेचा जाता। तो इसका बाइफर्केशन का कोई अपने पास में है सुझाव? क्योंकि खवा दूध से बनता, और ये आलू और ये चना और ये बना के बेचते, दूध कई बार यूरिया से बना के बेचा जाता है। त्याच्यासाठी आपल्याला लॅबची गरज आहे। लॅब तर अमरावती प्रोव्हिजन नहीं है ना, अमरावती वालों को पैसे मरना पड़ेगा। अमरावतीच्या आपण मुंबईला, आता मुंबईला नेतो, ठाण्याला नेतो, किंवा आता नागपूरला झाल्यानंतर त्या एकदम जवळ राहणार आहे। पण किती दिवसात एक आता 2 महिने सर सगळ्या प्रक्रियेला लागेल। 2 महिन्यात सर 5-5 महिन्याची मला दुसरा काय इलाज आहे? सर ऐसा नियम बन सकता है कि दूध का सैंपल 2 दिन में देना, खवे का 3 दिन में दे देना रिपोर्ट करके, इसका एक कोई टाइमलाइन है क्या उसकी, सैंपल्स की कितने दिन में देना चाहिए करके? 12-13 दिवसात मिळाला पाहिजे। पण प्रत्यक्षात मिळतं 4-5 महिन्याची पेंडिंग आहे सॅम्पल। सर प्राइवेट वाले को सुबह दो शाम को दे देते लागतात, ते लागू नयेत, म्हणूनच आपण या पर्यायी व्यवस्था सुरू करतोय। म्हणजे 12 दिवसाचं सुद्धा लागायला नको, 5व्या-6व्या दिवशी मिळालं पाहिजे, म्हणून अमरावतीत जर समजा ती लॅब आहे मोबाईलला, पहिल्या याच्यात तुम्हाला अमरावतीची व्यवस्था करू। सर पिछले 3 सालों में लोकल अधिकारी ने गुटखे का सैंपल लेके कुछ कार्रवाई हुई क्या? पिछले 3 सालों में लोकल अधिकारी ने गुटखे का सैंपल लेके उसकी कार्रवाई, उसके कुछ रिजल्ट आया है, कैसी जानकारी है क्या आपके पास? तपास करतो, कारण मी अजून तिथवर तर काही गेलेलो नाही। काही सॅम्पल चेक केल्यानंतर अधिकारी रखना था अपने प्रेस कॉन्फ्रेंस में, यहाँ पे अधिकारी होंगे ना फूड एंड ड्रग्स वाले, जवाब देंगे ना वो। असं काही झालंय काय? सर 5 कोटी रुपयाची मालाची जप्ती केलेली आहे। सॅम्पल नंतर का सॅम्पल पूर्वी आहे? सॅम्पल नंतर का सॅम्पल पूर्वी आहे? सॅम्पल आणला, त्याचा माल खराब निघाला, त्यानंतर जप्ती केलेली आहे, पहिले काही विषय नाहीये, ते डायरेक्ट प्रतिबंधित बॅन आहे, त्यांना आणावा, आपण चेक करावा, असं काही नाही, ते येऊनच न दिले ते मिक्स असते काही ठिकाणी। सर उसकी प्रेस नोट जारी करो ना, हमको 5.25 लाख की साहब, 5.25 करोड़ की नहीं सर। फूड एंड ड्रग्स का प्रेस का कोई कोऑर्डिनेशन है क्या? आप लोग पूछे तो से अधिकारी सर, फूड एंड ड्रग्स का प्रेस से कहीं कोऑर्डिनेशन है क्या? फूड एंड ड्रग्स वाले डिपार्टमेंट का प्रेस से कोई कोऑर्डिनेशन है क्या कभी? नसेल कोऑर्डिनेशन, आता याच्यानंतर तुम्ही त्यांना जी होईल ती कार्यवाही। अमरावती जिल्ह्यासह शहर आणि ग्रामीण पोलिसांनी सर्वात जास्त छापेमारी केली आहे। आपल्याला जर पाहिजे
तर सर्वात जास्त अमरावती पोलिसांनी धोक्याची धाड टाकली आहे. दुसरा प्रश्न असा आहे की राज्यात केंद्रात सरकार आपलं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा कमतरता हीच कर्मचारी असताना आता मात्र केंद्रात आणि राज्य सरकार आपलं ठोस निर्णय नाही, कायद्याची अंमलबजावणी आपण दयनीय अवस्था ज्या विभागात आहेत आपण मान्य करत आहात की नाही? माणसं नाहीत आणि माणसं नसली तर सगळी दयनीय आहेत हे काही सांगण्याची आवश्यकता नाहीये. मला वाटतं माणसांचं काम पुढे जाणारच आहे. गुटखा बंदी असूनही अमरावतीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तो खुलेआम विकला जातो. प्रशासनाच्या डोळ्यावर नेमकं कोणतं झापड आहे? सिटी न्यूज हा विषय थांबणार नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात गुटखा बंदी आहेत, पण काळ्या बाजारातून नक्कीच त्याची विक्री सुरू आहेत. आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कायद्यात बदल करून गुटखा निर्मिती आणि विक्री पूर्ण थांबवण्याची ग्वाही दिली आहे. हा निर्णय केवळ घोषणा राहतो की प्रत्यक्षात अंमलबजावणी होते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या एसटी बसने 2 मशीनना जोरदार धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या अपघातात पशुपालक दिगंबर पोटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी थेट एसटी बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. हा निष्काळजीपणा की निव्वळ अपघात? प्रशासन जबाबदारी घेणार का? पाहूया सिटी न्यूजची एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. यवतमाळच्या घाटंजी मार्गावरील वडगाव जवळ हा भयानक अपघात घडलाय. भरधाव वेगाने असलेल्या एसटी बसने 2 मशीनना उडवलेत आणि त्या जागेवरच गतप्राण झाल्यात. या अपघातामुळे पशुपालक दिगंबर पोटे यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहेत. मी गरीब माणूस आहे, माझ्या जगण्याचा आधारच सरकारच्या गाडीखाली संपलाय. आता माझ्या झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार? प्रशासन फक्त आश्वासन देत आहे, पण गरिबांचे ऐकणार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया आणि खोचक प्रश्न पशुपालक दिगंबर पोटे यांनी सरकारला केला आहे. मी दिगंबर मनोहरराव पोटे, वडगाव पोलीस स्टेशन. आज माझ्यावर उपासमारीची वेळ ह्या एसटी आणि एसटी बसमुळे आलेली आहे. माझ्यासाठी माझी उपजीविका एक शेतीला जोडधंदा म्हणून मी 2 म्हशी घेतल्या. कमी त्या म्हशी 2-2 लाखाच्या घेतलेल्या आहेत. एखादं दुभतं चालू होतं. एक म्हैस माझी 2-4 दिवसात जन्नारी होती. ही जी म्हैस माझी 2-4 दिवसात जन्नारी होती, थोडंसं मागवलं होता. आणि ह्या म्हशीचा पूर्ण दोन्ही मृत्युमुखी पडलेल्या एवढी जबरदस्त धडक लागलेली आहे. माझे 4 बैल माझे गायब आहे. माझ्या डोळ्यात दिसून नाही राहिले 4 बैल. आज शासनातर्फे मला माझ्या 4 बैलाची आणि माझ्या 2 म्हशीची आणि माझी उपजीविकेची आज माझ्या उपासमारीची पाय आणली या ड्रायव्हरने आणि या बसनं या महामंडळाच्या. याचा न्याय मिळून द्यावं हेच माझे सगळे. अपघातानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत बस चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दिगंबर पोटे यांच्या तक्रारीवरनं पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र पुढे काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गावकऱ्यांनी कित्येकदा प्रशासनाकडे मागणी केली की या मार्गावर बसचा वेग कमी करावा, परंतु कोणी ऐकत नाही. आज म्हशी ठार झाल्यात, उद्या माणसं जातील, याला जबाबदार कोण? या घटनेनंतर एसटी महामंडळ प्रशासनाकडनं कोणती कारवाई होणार? दिगंबर पोटे यांना नुकसान भरपाई मिळेल का? आणि यापुढे असे अपघात रोखण्यासाठी प्रशासन काही पावले उचलणार का? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी बसेसच्या बेफिकर वेगावर आता गंभीर चर्चा होऊ लागली आहे. हा निष्काळजीपणा असाच सुरू राहिला तर भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यवतमाळमध्ये गरीब पशुपालकाचा जगण्याचा आधार सरकारच्या बस खाली गेला. पण हा प्रश्न आहे की अशा घटनांमध्ये गरिबाची हानी भरून काढली जाते का? प्रशासन जबाबदार घेईल का? आणि एसटी महामंडळ अशा निष्काळजीपणाला आळा घालणार का? अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. धन्यवाद.
सायंकाळी एका महिलेच्या रहस्यमय मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे. 58 वर्षीय मुन्नीबाई यादव या आपल्या घरात मृत अवस्थेत आढळून आल्या. मात्र या मृत्यूचे नेमके कारण काय याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास सुरू आहेत. 26 फेब्रुवारीच्या सायंकाळी 7:30च्या सुमारास पोलिसांना एका महिलेचा मृत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला. मृत महिलेचे नाव मुन्नीबाई सुरेश यादव, वय 58 असून त्या आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आल्यात. प्राथमिक तपासात मृतदेहावर कुठल्याही जखमा किंवा घाव नसल्याचे स्पष्ट झाले आहेत. मात्र या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. मृत महिलेच्या दोन्ही मुलांनी तिला आधी हॉस्पिटलला नेले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आणि पोलीस तक्रार करण्यास सांगितले. मुलांनी मृतदेह घरी आणून पोलिसांना फोन केला. या सर्व घटनेत काहीतरी गूढ आहे का याचा तपास आता पोलीस करीत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. सध्या पोलीस मृत महिलेच्या मुलांची चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे. जो तारीख है 26/2/2025 को शाम को 7:30 बजे की घटना थी. वहाँ पे हमें कॉल आया था कि एक महिला मरी हुई है. तो फिर हम वहाँ पे पूनापुर रोड कटरे सोसाइटी पारडी वहाँ पे जाके हमने जब तहकीकात की, हमने खोजबीन शुरू करने के बाद हमें पता चला कि वहाँ पे एक जो महिला है 58 वर्ष की उम्र है उनकी. उनका नाम है मुन्नीबाई सुरेश यादव और ये मृत महिला घर में उसका शव था. तो उनको पूछताछ करने के बाद पता चला और उसको देखा हमने शव को, तो उसमें कोई इंजरी या कोई ब्लड वगैरह नहीं था. वहाँ पे वो महिला मृतावस्था में थी. तो जानकारी अधिक लेने के बाद पता चला कि जो लड़का है, जो दो उसके बेटे थे, वो दोनों बेटे उसको हॉस्पिटल में भी लेके गए थे और वहाँ पे लोकल डॉक्टर ने उनको बोला कि ये मृत हो गई है, तो आप आगे की कार्रवाई पुलिस को आगे करके कीजिए. तो उसके मुताबिक उसने फिर घर पे लाके शव रखा और हमको कॉल आने के बाद हम गए थे. तो जो छोटा लड़का है लक्ष्मण सुरेश यादव, उसकी उम्र है 28 साल. उससे हमने जानकारी लेनी और बड़ा जो लड़का है राजू करके, ये दोनों को हमने जानकारी ली. तो उसमें पता चला कि वो जब उनका कुछ बोलचाली हुई थी उसमें उस तरीके से झगड़ा होने का कोई ज़्यादा इसमें बताने का कोई उसने ये नहीं किया. लेकिन उसके मुताबिक फिर हमने आगे की खोजबीन शुरू करनी ज़रूरी समझी और उस बॉडी को हमने मेयो हॉस्पिटल में पोस्टमार्टम के लिए भेजा है. अब पोस्टमार्टम में अगर कुछ इंटरनल इंजरी या कुछ होती है या कुछ मारपीटी की घटना है या किस वजह से मृत्यु हुई है, ये इसका सब कुछ जानकारी हमें मिल जाएगी. हमें फिर आगे की कार्रवाई कर दें. उनका नाम है मुन्नीबाई सुरेश यादव, उम्र 56-57 वर्ष और दोनों बेटे का नाम है राजू सुरेश यादव और छोटे बेटे का नाम है लक्ष्मण सुरेश यादव. ही घटना नेमकी नैसर्गिक मृत्यू आहे की त्यामागे काही वेगळे कारण आहेत याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून लवकरच सत्य समोर येईल. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. बातमी आहे नागपूरमधून, जिथे SSB पथकाने पारडी पोलीस ठाण्या हद्दीतील एका मोठ्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून 3 आरोपींना अटक केली आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4:30 ते 5 फेब्रुवारी 1:30 वाजताच्या वेळेत नागपूरमधील पारडी परिसरात घरफोडीची घटना घडली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून 3 आरोपींचा शोध घेतला आणि त्यांच्याकडनं 1,87,350 किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले. गुन्ह्यात सहभागी असलेल्या दिनेश यादव, कपिल शाहू आणि खुशाल शाहू यांना अटक करण्यात आली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील चौकशीसाठी पारडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी 305, 331,
BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाणे पारडी हद्दीमध्ये 4 आणि 5 फेब्रुवारीच्या रात्री दरम्यान घरफोडी झालेली होती शिवनगर आणि गली नंबर 5च्या भागामध्ये. तर तिथेच राहणारे 2 आरोपींनी ती केली असण्याची शक्यता आम्हाला लक्षात आल्यानंतर त्याबाबत आम्ही खात्री केली आणि त्यानंतर पोलीस आयुक्त, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP सर, DCP सर आणि ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलं, ज्याच्यामध्ये एक होते दिनेश गोपाल यादव आणि दुसरे होते कपिल दशरथ शाहू. आणि त्यांनी ती चोरी केल्याचं त्यांनी मान्य केलं. त्याच्यापैकी कपिल दशरथ शाहू यांनी थोडासा माल जो होता, जी सोन्याची एकदाणी होती, त्यातले मणी आणि लॉकेट हे सोनाराकडे विकल्याचं मान्य केलं. तर ते सोनार जे आहेत कुशाल शाहू यांना पण आम्ही मग ताब्यामध्ये घेतलं आणि सोनाराकडून काही माल आणि आरोपीकडून काही माल असा पूर्ण चोरी झालेला सोने आणि चांदीचा ऐवज 1,87,000 आम्ही जप्त केला आणि हे 3 आरोपी आणि ऐवज हा पोलीस ठाणे पारडी यांच्याकडे देण्यात आलेला आहे. मॅम, जे आरोपी आहे ते कोणत्या गुन्हे प्रवृत्तीचे होते की काय सांगा? बरोबर आहे. यातला जो दिनेश गोपाल यादव आहे यांनी पूर्वी 2 चोरी केल्याचं मान्य केलेलं आहे आणि त्या चोरीमध्ये त्याची म्हणजे त्याचं नाव पण आहे आणि तो थोडासा दारूचं त्याला हे असल्यामुळे, दारूचा नाद असल्यामुळे त्याला पैशाची गरज असायची आणि त्यांनी दुसरा आरोपी जो आहे कपिल दशरथ शाहू याला पण त्याच्यामध्ये सामील करून घेतलं. HSB पथकाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठी चोरी उघडकीस आली असून आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहेत. पुढील तपास पारडी पोलीस करत आहेत. अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3च्या पथकाने एक मोठा यश मिळवले आहेत. लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील व्यापाऱ्यांची लुटमार करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहेत. ताज्या माहितीनुसार 2 आरोपींनी व्यापाऱ्यांच्या जवळील 3 लाख रुपयाची रक्कम हिसकावली आणि पसार झाले होते. मात्र पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे त्यांना पकडले गेले आहेत. नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने यशस्वी ऑपरेशन राबविलेत आणि दोघा आरोपींचा तात्काळ शोध घेण्यास यश मिळवलेत. फिर्यादी दर्शन इराणी हे दुकान बंद करून दुचाकीवरनं त्यांच्या निवासस्थानी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि अडवून मारहाण केली. आरोपींनी 3 लाख रुपयांची रक्कम लंपास केली आणि घटनास्थळावरून पसार झालेत. पोलिसांच्या पथकाने तात्काळ शोध घेत आरोपींचा शोध लावला आणि सोनू उर्फ फारुख शेख व संतोष बाबाराव चव्हाण यांना ताब्यात घेतलेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातनं 2,07,000 रुपयांची रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. पुलिस थाना लकड़गंज हद के अंतर्गत जो फिरियादी है दर्शन किगरानी, ये अपनी JB ट्रेडर्स जो टिम्बर भवन है वहाँ पे उनका जो दुकान है वो बंद करके घर जा रहे थे. तो मालधक्का परिसर में वो रास्ते से जरीपटका में उनका जो घर है वहाँ जा रहे थे. तो उतने में वहाँ पे 2 मोटरसाइकिल लेके इसम आए, उनको अड़ाए, उनको मारपीट किए और उनके पास से पूरे 3 लाख रुपए छीन कर लेके गए. उस दरमियान 130/25 उसमें ऑफेंस रजिस्टर किया गया है. तो हमारी टीम उसके पीछे ही थी. तो हमने उस आरोपी को अटक किया है. आरोपी का नाम है सोनू उर्फ फारूक शेख अमीर, रहना इसका यशोधरा नगर में, और दूसरा संतोष बाबाराव चौहान, ये भी कलमना हद में रहता है. दोनों को हमने ताबे में ले पूछताछ किए. उन्होंने गुनाह करने के कबूल किया. जो उन्होंने गाड़ी यूज़ किया था वो गाड़ी और 2,07,000 रुपये उससे रिकवर किए हैं और उसको हमने ताबे में लेके आगे की कार्रवाई के लिए थाना लकड़गंज इनको सुपुर्द किया है. इधर ये कार्रवाई हमारे DCP सर माकनकर साहब और ACP सर पाटिल साहब इनके मार्गदर्शन में हमारे यूनिट 3 के अधिकारी और कर्मचारी इनके साथ की गई है. सदर प्रकरणाची अधिक तपास लकडगंज पोलीस स्टेशनच्या हवाली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या घटनेची माहिती सिटी न्यूजकडे दिली आहे. ही घटना पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे सुलभ झाली असून आरोपींचा अटक केल्याने लूटमार करणाऱ्या धडा शिकवला जाईल. नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3च्या पथकाने एक मोठा यश मिळवले आहेत. लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील व्यापाऱ्यांची लूटमार करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहेत. ताज्या माहितीनुसार 2 आरोपींनी व्यापाऱ्यांच्या जवळील 3 लाख रुपयाची रक्कम हिसकावली आणि पसार झाले होते. मात्र पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे त्यांना पकडले गेले आहेत. नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने यशस्वी ऑपरेशन राबविलेत आणि दोघा आरोपींचा तात्काळ शोध घेण्यास यश मिळवलेत. फिर्यादी दर्शन इराणी हे दुकान बंद करून दुचाकीवरनं त्यांच्या निवासस्थानी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि अडवून मारहाण केली.
आरोपींनी 3 लाख रुपयांची रक्कम लंपास केली आणि घटनास्थळावरून पसार झालेत. पोलिसांच्या पथकाने तात्काळ शोध घेत आरोपींचा शोध लावला आणि सोनू उर्फ फारुख शेख व संतोष बाबाराव चव्हाण यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातनं 2,07,000 रुपयांची रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. पुलिस थाना लकड़गंज हद के अंतर्गत जेबी जो फिरियादी है दर्शन किगरानी, ये अपनी जेबी ट्रेडर्स जो टिम्बर भवन है वहाँ पे उनका जो दुकान है वो बंद करके घर जा रहे थे. तो मालधक्का परिसर में वो रास्ते से जरीपटका में उनका जो घर है वहाँ जा रहे थे. तो उतने में वहाँ पे 2 मोटरसाइकिल लेके इसम आए, उनको अड़ाए, उनको मारपीट किए और उनके पास से पूरे 3 लाख रुपए छीन कर लेके गए. उस दरमियान 138/25 उसमें ऑफेंस रजिस्टर किया गया है. तो हमारी टीम उसके पीछे ही थी. तो हमने उस आरोपी को अटक किया है. आरोपी का नाम है सोनू उर्फ फारूक शेख अमीर, रहना इसका यशोधरा नगर में, और दूसरा संतोष बाबाराव चौहान, ये भी कलमना हद में रहता है. दोनों को हमने ताबे में ले पूछताछ किए. उन्होंने गुनाह करने के कबूल किया. जो उन्होंने गाड़ी यूज़ किया था वो गाड़ी और 2,07,000 रुपये उससे रिकवर किए हैं और उसको हमने ताबे में लेके आगे कार्रवाई के लिए थाना लकड़गंज इनको सुपुर्द किया है. इधर ये कार्रवाई हमारे डीसीपी सर माकनकर साहब और एसीपी सर पाटिल साहब इनके मार्गदर्शन में हमारे यूनिट 3 के अधिकारी और कर्मचारी इनके साथ की गई है. सदर प्रकरणाची अधिक तपास लकड़गंज पोलीस स्टेशनच्या हवाली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या घटनेची माहिती सिटी न्यूज कडे दिली आहे. ही घटना पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे सुलभ झाली असून आरोपींचा अटक केल्याने लूटमार करणाऱ्या धडा शिकवला जाईल. लकड़गंज पोलिसांनी गंगा जमुना परिसरातील महिला विरोधात धडक कारवाई केली आहे. रेड लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगा जमुना परिसरात असभ्य वर्तन करणाऱ्या महिलांविरोधात कारवाई करीत 9 महिलांना अटक केली आहे. या महिलांनी रस्त्याच्या कडेला हातवारे करून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार होती. 24 फेब्रुवारीला 3 महिलांवर आणि 25 फेब्रुवारीला 6 महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. लकड़गंज पोलीस आणि शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान महिलांना ताब्यात घेतले. या महिलांविरोधात पिटा कायदा म्हणजेच कलम 7 आणि 8 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या महिलांनी सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केलेत आणि नागरिकांना आकर्षित करण्यासाठी हातवारेत केलेत, त्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. लकड़गंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गंगा जमुना एरियामध्ये तिथे वेश्या व्यवसाय चालतो. त्या ठिकाणी आम्ही नियमितपणे पेट्रोलिंग करत असतो. तसेच त्या ठिकाणी कारवाईसुद्धा करतो. दिनांक 24 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारीला 24ला मी स्वतः आणि 25 तारखेला क्राईम पी आय रामोड साहेब यांनी स्वतः आम्ही स्टाफ वगैरे घेऊन तिथे ज्या महिला सार्वजनिक रस्त्यावरती काही देह प्रदर्शन करतात किंवा इतर लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात, असभ्य वर्तन करतात, वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करतात, अशा महिलांवरती आम्ही 2 गुन्हे दाखल केलेले आहेत. पहिल्या दिवशी 3 महिला आणि दुसऱ्या दिवशी 6 महिला असे एकूण 9 महिलावर गुन्हे दाखल करून कारवाई केलेली आहे. आम्ही कलम 7 आणि 8 पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. लकड़गंज पोलीस निरीक्षक चांदेवार यांनी घटनेवर स्पष्टीकरण दिले आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाईसाठी पोलिसांची नजर ठेवीत राहील. हे पथक आणि तपास करत आहेत आणि पुढील कारवाई केली जाईल. मुदखेड तालुक्यातील निवघा येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात खंडोबा देवाचा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव पुराण काळापासून गावकऱ्यांच्या परंपरेचा भाग राहिला आहे. एकादशी निमित्त खंडोबा देवाची भव्य पालखी गावभर मिरवली जाते आणि यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. यंदा या सोहळ्यास माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती लाभली.
अशोकराव चव्हाण यांनी खंडोबा देवाची पूजा केली. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले. जे प्राचीन असं आहे, गेल्या अनेक वर्षापासून या मंदिराच्या माध्यमातून आपण सर्वजण पूर्वजांच्या पिढ्यानं पिढ्या या ठिकाणी आल्या, पूजा अर्चा केली. कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा वारा वादळाची पर्वा न करता विठोबाच्या चरणी आपण सेवा अर्पित केली. त्याचा परिणाम पाहतोय. हा सगळा भाग हा सुफलाभ आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये निश्चितच चांगले दिवस आहेत आणि आगामी काळात सुद्धा खंडोबारायाच्या कृपेने आपला भाग आपल्या जीवनामध्ये नेहमी आनंदी आनंद समृद्धी राहावी अशा प्रकारेच खंडोबा चरणी या ठिकाणी प्रार्थना मी या ठिकाणी करतो. मी सुद्धा आमचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराय आहे. आम्ही सुद्धा जेजुरीला दरवर्षी जमल तसं आम्ही जेजुरीला जातो, खंडोबाची पूजा अर्चा करतो आणि पूर्वजापासून चाललेली प्रथा परंपरा जी आहे ती कायम ठेवण्याचा आमचा सर्वांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. त्यामुळे आज आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येण्याचा योग आला. मी मनापासून ऋणी आहे, आभारी आहे निमंत्रित करणारी. आज एक चांगली गोष्ट अशी घडली, प्रश्न आज मार्गी लागला. गावातल्या ज्याच्या शेतामध्ये हे म्हणतो तुमच्या पवारांच्या शेतामध्ये तुमच्या मारुतराव पवारांच्या शेतामध्येच मंदिर आहे. यायला जायला रस्ता कच्चा आहे, चिखलामध्ये पाऊस पडला तर येणं कठीण होतं आणि मग त्यांच्या घरच्या सदस्यांनी एकत्र येऊन दानपत्र दिलं. तेव्हा जोरदार टाळ्यांनी त्यांचे या ठिकाणी आभार मानले पाहिजे. चांगल्या कामाकरता काही अपेक्षा न ठेवता त्यांनी जागा आपली स्वतः दान केली. ही जागा आता मगाशी तलाठ्यांना मी सुपूर्द केली कागदपत्र. हे ग्रामपंचायतीच्या बाहेर एक क्षेत्र आहे तुमचं बरं. ते बहुतेक नमुना नंबर 8 लागणार नाही, परंतु ते 7/12ला आपल्याला नोंद त्याची घेता येईल. तलाठी जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती तलाठी पूर्ण करतील आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याला जो काही पैसा लागेल मी द्यायला तयार आहे. जेवढा लवकर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल, तलाठी तुम्ही तहसीलदार यांच्या लेवलला जी काही प्रोसिजर असेल ती प्रोसिजर तुम्हाला जी काही लवकर त्यांनी करावी, पूर्ण करावी. पण हे गावाच्या बाहेर असल्यामुळे बहुतेक नंबर 8ला येणार, ग्रामपंचायतीला लागणार नाही. बहुतेक 7/12ला नोंद घ्यावी लागेल आणि 7/12ला नोंद घेऊन दानपत्र अंमल करून घ्या. मग माझ्याकडे निधीची मागणी करा. त्याचे एस्टिमेट PWDच्या अधिकाऱ्याकडून गावातील लोकांनी पुढाकार घ्यावा. या अधिकाऱ्यांना सांगून देतो याचे एस्टिमेट काढा, जे काय खर्च एस्टिमेट तयार ठेवतो. ज्या दिवशी याची नोंद 7/12वर होईल त्या दिवशी मंजुरी माझ्याकडून घेऊन जाईल. त्यामुळे बाकीच्या गोष्टी करू आपण कालांतर, काही अडचण नाही. बाकीच्या गोष्टी देवस्थानच्या संदर्भातल्या ज्या विषय असतील आपण नक्की लक्ष घालू. पहिला येण्या जाण्याकरता रस्ता जर तुम्ही लोक संपूर्ण वर्षभरात रस्त्याचं काम पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत पूर्ण झालं तर मलाही बरं वाटतं. म्हणजे मी सांगतो तुम्ही नाही केलं तर मला दोष देऊ नका. म्हणला होता झालंच नाही, निवडणुकीत आश्वासन दिलं होतं, असं काही करू नका. आता काही निवडणूक काही नाही आहे आणि मी जे बोलतो ते करून दाखवतो. मी खोटं बोलत नाही. एवढ्या ठिकाणी कधी खोटं देरी बोलत नाही. गावातील वयोवृद्ध नागरिकांनी खंडोबा देवाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल माहिती दिली. या मंदिराचा इतिहास पुराण काळाशी जोडला जातो आणि भाविक येथे नवस पूर्ण करण्यासाठी येतात. गावकऱ्यांनी अशोक चव्हाण यांच्या आश्वासनाचे स्वागत केले आणि त्यांना पाठिंबा दर्शविला. हे मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे आमचे वडील पार्जित वंशज, आमचे 5वे वंशज
ज्यावेळेस शेतामध्ये काम करत असताना, नांगरटी करत असताना नांगराला दगड लागला असं म्हणत होते आमचे पूर्वज. तर मुगटचे महादेव तुपेकर यांनी हे दगड नसून हे खंडोबा देव आहे इथं प्रगट झाला असं म्हणल्याच्या नंतर त्या वर्षीपासून महाशिवरात्रीचे हेच काळ होता, उन्हाळ्याचा. उन्हाळा लागत होता आणि सीझन संपत होतं. या दिवशीपासून इथं मेंढरा राखीव होते. त्यांनी त्या दिवसापासून हे परंपरा चालू झाली. आज प्रोग्राम म्हणजे हे आमच्या पूर्वजांनी चालवत आलेली हे परंपरा हे 130 वर्षापासून चालत आलेली आहे. आज 300 वर्षापासून परंपरा चालत आलेली आहे. तर आज म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांना आम्ही या अडचणी देवस्थानच्या सांगितलो. ह्या अडचणीची पूर्तता आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी, ये जा करण्यासाठी पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये भक्तांना गोदावरीचं तीर्थ आणून इथं अभिषेक दररोज होते. मग 1 महिना श्रावण महिन्यामध्ये त्यासाठी ये जा करण्यासाठी रस्त्यामध्ये अडथळे येत होते, चिखल होत होता, चिखल तुळवत अंग भरत होते. तर आमच्या पूर्वजांनी सांगितलं, आमच्या आई वडिलांनी, बाबा आपण मंदिराला देवस्थानाला जागा दिली 34 गुंठे, तर आपण एक रस्ता तुम्ही दान करा तुमच्या याच्यामधून विचारामधून. तर आमचे महादराव बाबजी पाटील पवार, नारायण बाबजी पाटील पवार, आनंदराव बाबजी पाटील पवार हे तिघे भाऊ आणि मी आनंदराव बाबजी पाटलांचा लहाना मुलगा म्हणून या सर्वांना आमच्या फॅमिलीला एकत्र करून एका विचारामध्ये आम्ही घेऊन अशोकराव चव्हाण साहेबांच्या हस्ते बॉन्ड पेपरवर आम्ही हमीपत्र करून घेतलं आणि दान दिली. देवस्थानला रस्त्याचा मार्ग मोकळा केला. भाविक निवघा, खांबाळा, सरेगाव, जवळा, मुगट, डोंगरगाव ह्या ठिकाणी ह्या रस्त्यावर चौबाजूने सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि कित्येक घराण्यांचं हे कुलदैवत आहे. याने मोठ्या संख्येने भाविक भक्त येते तिथं. नागपूरच्या पाचपावली परिसरात एका तरुणाला रस्त्यात अडवून धमकी देत जबरदस्तीने लूटमार करण्यात आली. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू हिसकावल्यात आणि बेदम मारहाण सुद्धा करण्यात आली. या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा सविस्तर आढावा घेऊया. नागपूरच्या पाचपावली भागात 25 फेब्रुवारीच्या दुपारी एका तरुणाला जबरदस्त मारहाण करून लुटण्यात आले. फिर्यादी आपल्या दुचाकीने जात असताना यश डवला नावाच्या तरुणाने त्याला अडविले आणि मनीष पांठेला येथे नेले. तेथे जगदीश गोखले आणि त्याच्या साथीदारांनी त्याला धमकाविलेत, पैसे मागितले आणि विरोध केल्यावर मारहाण केली. यश डवला, जगदीश गोखले, बिट्टू चौरे आणि लक्की एडचाल या टोळीने फिर्यादीला बळजबरीने कलकत्ता रेल्वे लाईनकडे नेले. त्या ठिकाणी चाकूचा धाक दाखवत त्याकडील मोबाईल, बँक कार्ड्स आणि इतर मौल्यवान वस्तू काढून घेतल्या. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दुचाकी आणि टूल किट बॅग देखील हिसकावून घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून आरोपींवर 309(3) भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. बरोबर आहे. लोकेश धकाते आपल्या गाडीने भरतवाडा दुर्गानगर येथे जात असताना यश डवल्या नावाचा एक क्रिमिनल आहे, त्यांनी त्याला रस्त्यावर अडवलं. बांगलादेशला लुक्का चौकात गेला. त्या ठिकाणी जगदीश गोखलेला फोन करून बोलवलं. जगदीश गोखलेवर पण 27-28 गुन्हे आहेत. तो 2 लोकांना घेऊन आला, ते बिट्टू चौरे आणि लक्की एडेचाल म्हणजे सोनवणे. त्या सर्वांनी मिळून त्या लुक्का चौकातून त्या मोटरसायकलने त्याला बसवले. जबरदस्तीने पैसे मागत होते, तो पैसे नाही दिला. त्याच्यामुळे त्याला कलकत्ता रेल्वे लाईन बांगलादेश तिथं घेऊन गेले आणि जगदीश गोखले हा चायना मेडचे चाकू दाखवला. पैसे दे म्हणलं. त्यावेळेला त्याच्याकडे पैसे नव्हते, तर त्याची मोटरसायकल हिसकवले. त्याच्याकडे 2 मोबाईल हिसकवले. त्याच्याकडे टूल किट होता 5,000चं, म्हणजे टोटल 1,30,000चा मुद्देमाल जबरीने हिसकावून पट्ट्याने मारले. त्या शरीरावर बेल्ट जो राहतो त्याच्याने मारले आणि चायना मेड चाकू दाखवून हे सर्व प्रकार झालेले आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर मारहाण करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 24 तासाच्या आतमध्ये सध्या 3 आरोपी अरेस्ट आहेत. त्यांच्याकडून सर्व गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल आणि जबरीने चोरीने नेलेला मुद्देमाल सर्व जप्त केलेले आहे. आता 1 आरोपी बाकी आहे, त्याला पण लवकरच अटक करू. सर, जे आरोपी अटक आहे त्यांचा पार्श्विक रेकॉर्ड काय समोर आला आहे? आणि सर, आपल्या ज्या एरियामध्ये हे लोक राहतात तिथे आपल्या नावाचा मोठे मोठे बॅनर लावून हे लोक दहशत निर्माण करतात, त्यानंतर पोलीस काय करणार? काय नाही, त्याच्या बाबतीत आपण मनपाला पत्र व्यवहार करून त्याला ते काढून घेऊ. ते तुम्ही निदर्शनाला दिले ते आपण काढून घेऊ, त्याच्यात काही शंका नाही.
आणि हे लोक बाह्यगिरी करण्याचा प्रयत्नात आहे. त्यांना आपण बाह्यगिरी होऊ देणार नाही. कायदेशीर कारवाई करून त्यांना प्रिव्हेंटिव्ह करू. त्यांना पुढील कायदेशीर कडक कारवाई करू. सर जे अटक आरोपी आहेत त्यांचं काही पार्श्वभूमी रेकॉर्ड समोर? ते पूर्ण सर्व क्रिमिनल रेकॉर्डचे आहेत. जबरी चोरी आहे, 302, 307 सारखे गुन्हे आहेत त्यांच्यावर, खंडणीसारखे गुन्हे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर आमचा आता वॉच आहे. अटक केलेली आहे त्यांना. पुढील कडक कायदेशीर कारवाई करू. नागपुरात दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढत असून या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. नागपूरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असून अधिक माहिती आणि अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूरच्या अनवर लेआउट परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समतानगर येथील एका महिलेने सकाळी पोलिसांना कॉल करून माहिती दिली की त्यांच्या घराबाहेर असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाची ओळख पटविली. या प्रकरणात नक्की काय घडलं जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट. सकाळी 7 वाजताच्या सुमारास समतानगर येथील एका महिलेला त्यांच्या घराबाहेरील पाण्याच्या ड्रममध्ये मृतदेह दिसून आला. त्यांनी त्वरित पोलिसांना कळविलेत. मेरा नाम वर्षा देशपांडे है. मैं समतानगर आंबाटोली इलाके में रहती हूँ. ये जिनके घर ये हादसा हुआ है वो मीरा धुर्वे है. वो उनके घर में ड्रम में एक व्यक्ति मरा हुआ दिखा. वो भैया घर मालक कचरे की बाल्टी उठाने गए तो उनको दिखा वो व्यक्ति. कितने बजे? वो 6 साढ़े 6 बजे के दरमियान दिखा. तो वो बाजू वाले को बुलाने गए, बताए उनको कि भैया ऐसे ऐसे ये हो गया है करके. तो उन्होंने देखे, फिर उन्होंने पुलिस वालों को फ़ोन किए. पुलिस वाले आए, फिर उसकी बैग थी, हेलमेट था, वो सब देखे. फिर पुलिस वाले आए, उन्होंने उनकी बैग चेक किए, उनका आइडेंटिटी मिला. फिर वो दोस्त का पता चला, वो दोस्त को बुलाए, उसको पूछताछ किए कि उसने फिर बोला कि वो बोले थोड़ी मनस्थिति उसकी ये लग रही थी. उसने मेरे को मानकापुर बुलाया, मैं मानकापुर गया. फिर वहाँ से बोले दवाखाना गए, पागल खाना. फिर वहाँ से बोले दवाखाना बंद था, बोले वो कल शिवरात्रि थी. तो फिर उन लोग बोले साथ में घूमे बोले. फिर रात को शाम बोले घर आए बोले शाम को. फिर वो 10 बजे तक उनके घर में था बोले. सोने ऊपर गया बोले छत पे, पर वो सोया नहीं, निकल के आया बोले. और फिर ये इधर घटना ऐसी थी कि सुबह आज. पुलिस कितने बजे आई, क्या आई? पुलिस 7:30 पौने 8 बजे के करीबन आई है. उन्होंने देखे, वो उसके दोस्तों को फ़ोन किए. पुलिस ने जो है यहाँ पे क्या क्या जब्त किया और जो वो ड्रम जब्त किया है. उसके मोबाइल थे, बैग थी, वो इतनी डायरी थी, हेलमेट था, गाड़ी थी उसकी उधर रखी हुई बोलते. सब लेके गए पुलिस? हाँ, सब पूरा पुलिस वाले लेके गए. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेह बॅगेत भरलेला होता. त्या बॅगेत आढळलेल्या कागदपत्रांच्या आधारे मृताची ओळख रितेश रामटेके असे करण्यात आली आहे. तो कौशल्यनगर भागातील रहिवासी असल्याचे समजलेत. विशेष म्हणजे मृतदेहावर कोणत्याही जखमेचे निशाण नव्हते. तपासादरम्यान त्याचा मित्र घटनास्थळी आला आणि त्याने मृताची ओळख पटवली. त्याने पोलिसांना सांगितले की रितेशने त्याच्याशी शेवटच्या संभाषणात मानसिक अस्वस्थतेचा उल्लेख केला होता. तो उपचारासाठी हॉस्पिटलला जायची तयारी दर्शवित होता. मात्र डॉक्टर भेटले नाही. त्या दिवशी दिवसभर तो मित्रांसोबतच होता. सायंकाळी दोघांनी जेवण केले. त्यानंतर रितेश मित्राच्या घराबाहेर झोपला. मात्र रात्री कधी उठून गेला आणि ही दुर्घटना कशी घडली याची त्याला कल्पना नाही. सध्या पोलिसांनी मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. साधारण आज सकाळी 7च्या दरम्यान मिहिलाल धुर्वे, जे प्लॉट नंबर 25 अनवर लेआउट समतानगर येथे राहतात, त्यांनी पोलिसांना कळवलं की त्यांच्या घराच्या बाहेर जो एक प्लास्टिकचा पाण्याने भरलेला ड्रम होता त्याच्यामध्ये एक माणसाची बॉडी दिसून येत आहे. त्यामुळे तात्काळ आम्ही तिथे पोलीस स्टेशनचे आमचे स्टाफ अधिकारी आम्ही स्वतः देखील तिथे पोहोचलो. त्या ड्रमच्या बाजूला त्याची एक बॅग पडलेली, त्या मृतकाची बॅग पडलेली होती, ज्याच्यामध्ये त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल वगैरे सगळ्या वस्तू पडलेल्या होत्या. त्याच्यावरून त्या मृतकाचं नाव रितेश रामटेके, कौशल्यनगर अजनी पोलीस स्टेशनच्या आधी तिथे राहणारा असल्याचं समजून आलं. फॉरेन्सिक टीम बोलवली गेली, ती बॉडी काढली गेली. त्याच्यावरती कुठल्याही जखमा किंवा काही इतर झटापटीच्या खुणा कुठल्या दिसून आल्या नाही. त्याच दरम्यान त्याचा मित्र गोपाळ बेसरकर हा त्या ठिकाणी आला आणि त्याने त्याला ओळखून सांगितलं की हा माझा मित्र आहे, गेल्या 15 वर्षापासून आम्ही मित्र आहोत
आणि काल सकाळी त्याने मला फोन करून सांगितलं होतं की माझी मानसिक स्थिती ठीक नाही आहे, मला डॉक्टरकडे जायचं, तू माझ्याबरोबर ये. त्याप्रमाणे काल सकाळी साधारण 10च्या दरम्यान ते मानकापूर चौकामध्ये भेटले. तिथून ते मेंटल हॉस्पिटलमध्ये गेले होते तपासणीसाठी, परंतु शासकीय सुट्टी असल्यामुळे डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि त्यांची डॉक्टरशी भेट झाली नाही काल. त्यानंतर त्याला दुसरं काही काम नसल्याने तो दिवसभर त्या गोपाळ बेसरकरबरोबर त्याच्या कामाच्या ठिकाणी फिरत होता. जो सेल्समन आहे त्याच्यासोबत फिरला. संध्याकाळी 7च्या दरम्यान ते बेसरकरच्या घरी आले. घरी आल्यानंतर तिथेच त्याने जेवला आणि तिथेच झोपण्यासाठी बेसरकरने सांगितलं. तो घराच्या बाहेर झोपला होता. बेसरकर फॅमिली त्याच्या घरामध्ये आतमध्ये झोपली होती. त्यामुळे त्या बेसरकरला ही माहिती नाही की ते कधी उठून तिथून गेलेला आहे. सकाळी त्याला माहिती पडल्यानंतर तो तिथे आला. बेसरकर आणि घटनास्थळाचं अंतर साधारण 350-400 मीटरचं अंतर आहे, जास्त अंतर नाही आहे. बॉडी आपण पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जर काय निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत. पाण्याच्या ड्रममध्ये सापडलेल्या मृतदेह कोणत्याही जखमा नसताना हे मृत्यूचा संशयास्पद प्रकार आणि मृताच्या मित्राची माहिती हे सर्व तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. या प्रकरणात पुढे काय उलगते ते पाहणे गरजेचे आहे. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपुरात अवैध शस्त्रसाठा प्रकरण उघडकीस आलं आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार समर्थ भोसले यांच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला आणि त्यांच्याकडून एक देशी कट्टा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शस्त्र लायसनवर असल्याचा दावा करीत त्यांनी अटक आरोपीकडे गहाण ठेवल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती. गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांना माहिती मिळाली की समर्थ भोसले यांच्या घरी बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यात आले आहे. डीपी पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांनी त्याच्या घरची झडती घेतली आणि एक देशी कट्टा हस्तगत केला. समर्थ भोसले यांच्याकडे लायसन्सची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की शस्त्र लायसन्सवर आहे, पण ते सध्या चांदेकर नावाच्या अटक आरोपीकडे गहाण आहेत. पोलिसांनी तातडीने समर्थ भोसले आणि चांदेकर या दोघांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास नागपूर पोलीस करीत असून हे शस्त्र आणखी कुठे वापरण्यात आले आहे का याबाबत चौकशी सुरू आहे. आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अपराध क्रमांक 74/2025 3/2025 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. गोपनीय माहितीनुसार आम्हाला टीप मिळाली होती. समर्थ भोसले याच्याकडे राहत्या घरी देशी पिस्टल आहे. त्यानुसार आम्ही ODB पथक पेट्रोलिंग असताना आम्ही त्या घराची समर्थ भोसले याच्या घराची घरझडती घेतली. तिथे आम्हाला पिस्टल मिळालं. त्याला आम्ही हा पिस्टल लायसन आहे याच्या विचारलं असता त्यांनी लायसन असल्यावर सांगितले. त्यांनी सांगितले की चांदेकर सध्या आरोपी अटक आहे त्याच्याकडून यांनी गहाण ठेवलेली आहे. सध्या दोन्ही आरोपी PCR मध्ये आहेत. तपास चालू आहे. सध्या 2 आरोपीकडून आम्ही तपासामध्ये निष्पन्न होत आहे. संकेत आरोपी आहे, तो पाहिजे आहे. आम्ही त्याचा शोध घेणे सुरू आहे. शस्त्र बाळगणे आणि ते अटक आरोपीकडे गहाण ठेवणे हे कायद्याच्या चौकटीबाहेरचे कृत्य आहेत. नागपूर पोलिसांनी सतर्कतेने ही कारवाई केली असून या प्रकरणाचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे. या घटनेतील नव्या अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, GTPI चॅनल नंबर 73, RRC 899, 5वे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूजच्या केबल व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा न्यूज बघू शकता.
याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार.